सारे परिणाम आणि समज यातून उलगडत जाणारी एक कथा आता आपण ऐकणार आहोत, ती म्हणजे म्हाताऱ्याचं भूत. सादर करतायत युवराज राजिग्रे. उन्हाळ्याचे दिवस होते. उष्णता अगदी 40 अंशावर पोचली होती. म्हातारा सकाळची निहारी उरकून मळ्याकडे निघाला. मळ्यात जायला गाडी वाट होती. बैलगाड्या जाऊन वाटेत धूळ खूप झाली होती. पाय ठेवताच धुळीमध्ये पाय रुतत होता. त्यात उन्हानं माती खूप तापली होती. अनवाणी पायानं म्हातारा मातीत पायाचे ठसे उठवत चालला होता. त्यानं उभ्या आयुष्यात पायामध्ये वाहना घातल्या नव्हत्या. चालत चालत म्हातारा मळ्यामध्ये पोहोचला. इंजिनचा टुकटुक आवाज येत होता. म्हाताऱ्यासाठी त्याच्या मुलांनी मळ्यात एक झाप घातला होता. उसाच्या पाल्याचे टुमदार घरच जणू. झापामध्ये मातीच्या मडक्यात पाणी ठेवलं होतं. म्हातारा त्यातील एक तांब्या गार पाणी घटाघटा प्याला आणि लगबगीने शेतात गेला. गाडी वाटेनं एक वाटसरू चालला होता. तो एका पायानं अपंग होता. त्याच्या दोन्ही काखेत कुबड्या होत्या. गाडी वाटेच्या कडेला म्हाताऱ्याचा झाप होता. ऊन खूप लागत होतं, म्हणून तो वाटसरू विसाव्यासाठी त्या झापामध्ये आला. आत येताच त्याला थोडा गारवा वाटला. पोत्याची तरटी जमिनीवर अंतरली होती. तो वाटसरू त्यावर बसला. बसल्यानंतर त्याला झोपण्याचा मोह झाला आणि तो जमिनीवर आडवा झाला. त्याला विडी ओढण्याचं व्यसन होतं. त्यानं आपल्या खिशातून विडी काढली. नेहमीसारखी काडी ओढली आणि ती काडी फेकून दिली आणि इथंच सर्व काही संपलं. काडी झापाच्या कोडात पडली आणि तिनं आपलं काम केलं. पाल्याचा झाप बघता बघता आगीने गिळंकृत केला. तो वाटसरू अपंग असल्यामुळे त्याला उठता पण येईना. वाचवण्यासाठी त्यांनी खूप आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून पाण्यावर गेलेला म्हातारा धावत पळत आला. आग एवढी भडकली होती की तो काही करू शकत नव्हता. मळ्याच्या दिशेने दिसणारा आगीचा आणि धुराचा लोट पाहून गावातील लोक पळत येऊ लागले. ते पाहून म्हातारा घाबरला. खुनाचा आरोप आपल्यावर येणार या भीतीने तो उसामध्ये लपून बसला. गावातील लोक आले. म्हाताऱ्याची मुलंही आली. लोकांनी आग विझवली. या आगीत म्हाताराच भाजून मेला असा सर्वांचा समज झाला. म्हातारीची मुलं रडू लागली. सुना रडू लागल्या. झालं. म्हाताऱ्याचे 12 दिवस पण घातले. म्हातारा आपला उसातच लपून बसला होता. आता तो घरी पण जाऊ शकत नव्हता, कारण मुलांसाठी तर तो मेला होता. ऊस काकडी खाऊन दिवस काढू लागला. गावाकडे पद्धत होती, पुरुष मंडळी लवकर शेतावर जात आणि त्यांचं जेवण घेऊन स्त्रिया नंतर जायच्या. आता म्हातारा काकडी ऊस खाऊन कंटाळला होता. त्याला आता जेवण हवं होतं. मग जेवण कसं मिळवायचं या विचारात तो मग्न होता आणि त्याच्या डोक्यात एक शक्कल आली. पहाटे तो गाडी वाटेवरच्या झाडावर जाऊन बसला. 10-11 वाजता गावातील स्त्रिया आपल्या धन्याचं जेवण घेऊन मळ्याकडे येऊ लागल्या. त्या झाडाजवळ आल्या आणि म्हाताऱ्यानं त्यांच्यासमोर उडी मारली. म्हाताऱ्याला पाहताच स्त्रियांना वाटलं हे म्हाताऱ्याचं भूत आहे, कारण म्हातारा तर मेला आहे. त्याला समोर पाहताच त्या स्त्रियांनी जेवणाची थाबडी तिथेच टाकली आणि त्या गावाच्या दिशेने भूत भूत म्हणत पळत सुटल्या. त्या गेल्यावर म्हाताऱ्याने थाबड्यातील जेवण घेतले आणि उसात गेला. असा 2-3 दिवसातून एकदा म्हाताऱ्याचा कार्यक्रम ठरलेलाच असे. गावातील लोक आता शेतावर जायला घाबरू लागले. गट करून शेतावर जायची वेळ आली. त्या भागात एक नवीन फौजदार बदली होऊन आले होते. त्यांच्या कानावर हा विषय आला. त्यांना एक सवय होती, ते नेहमी घोड्यावरूनच फिरायचे. ते म्हाताऱ्याच्या गावात तपासणीसाठी आले. त्यांनी लोकांच्याकडून म्हाताऱ्याच्या भूताची माहिती घेतली. चावडीसमोर उभा राहून त्यांना संबोधून बोलू लागले. गावकरी मित्रांनो, या जगात भूत वगैरे काही नसतं. त्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. तेव्हा घाबरू नका. या भूताचा बंदोबस्त मी करतो. तुमच्यापैकी कोण मला त्या म्हाताऱ्याचा मळा दाखवायला येत आहे? त्यांचं बोलणं गावकरी शांततेने ऐकत होते. पण मळा दाखवायला कोण जाणार? कोणीही तयार होईना. शेवटी एक गावकरी तयार झाला, पण लांबूनच तो मळा दाखवून परत येणार या अटीवर. ते दोघे मळ्याकडे निघाले. म्हातारा कपडे धुण्यासाठी विहिरीत उतरला होता. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून तो वर आला आणि एका झुडपात लपून बसला. फौजदारांना लांबूनच मळा दाखवून तो गावकरी जीव मुठीत घेऊन गावाकडे पळत सुटला. फौजदारांनी विहिरीजवळ आपला घोडा एका झाडाच्या खोडाला बांधला
आणि शिट्टी वाजवत ते फिरू लागले. मळ्याचं निरीक्षण करत इकडे तिकडे पाहू लागले. ते भूत वगैरे मानत नव्हते. हा लोकांच्या मनाचा भ्रम आहे असं त्यांचं मत होतं. ते कशालाही घाबरत नव्हते आणि हेही खरंच आहे. घाबरणारी व्यक्ती पोलिसात कशी जाईल? फिरता फिरता एके ठिकाणी थांबले. शिट्टी पण थांबली आणि ते शांत उभे राहिले. म्हातारा झुडपात लपला होता. वातावरण शांत झाल्यावर तो गेला का पाहण्यासाठी म्हाताऱ्याने झुडपातून मान वर काढली आणि फौजदारांचे लक्ष नेमकं त्या झुडपाकडे गेलं. म्हाताऱ्याचे फक्त तोंडच त्यांना दिसलं. झुडपातून बाहेर आलेलं तोंड पाहून फौजदारांच्या काळजाचं पाणी झालं. ते मनातून खूप घाबरले आणि पळत जाऊन घोड्यावर बसले. घोड्याला टाच मारली तसा घोडा भेंडीचं खोड उपटून पळू लागला. पण खोडाला बांधलेली दोरी काही सुटली नाही. ती भेंडीची काठी घोड्याच्या पायाला लागे आणि फौजदारांच्या पाठीत येऊन पडे. असं गावापर्यंत चालू होतं. फौजदारांची पाठ सुजली होती. गावात आल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. चौकात लोक त्यांची वाट पाहत उभे होते. घोडा त्यांच्याजवळ येऊन थांबला. तसं फौजदार साहेब घोड्यावरून खालीच पडले. भेंडीच्या खोडानं त्यांची पाठ चांगलीच शेकली होती. लोकांनी त्यांना पाणी दिलं आणि त्यांच्या तोंडून वृत्तांत ऐकण्यास लोक उत्सुकतेनं उभे राहिले. पाणी पिल्यानंतर फौजदारांना थोडं बरं वाटलं आणि ते बोलू लागले. असं भूत कुठे पाहिलं नाही. जेवढा घोडा पळवला तेवढ्या जोरात पाठीमागून मारत होतं. झालं, गावात चर्चेच्या विषयात भरीत भर. लोक जास्तच घाबरले. आता या भूताचं काय करायचं? शेताकडे जायचं बंद करून खायचं काय? या विचारात गावकरी होते. शेवटी गाव सभा घेतली. गावकऱ्यांना विचारण्यात आलं, कुणीतरी यावर उपाय सुचवा. थोडा वेळ कुणीच काही बोललं नव्हतं. ग्रामसभा एवढी शांत कधीच झाली नव्हती. तोवर एक गावकरी उठला आणि म्हणाला, झगड्या मांत्रिकाला आणून त्या भूताला बाटलीत बंदच करू. सगळ्या गावाचा एकमतानं निर्णय झाला. सरपंच आणि पंचमंडळी मांत्रिकाकडे गेले. मांत्रिकानं सांगितलं, ज्या ठिकाणी तो म्हातारा मेला आहे तिथं गावाला जेवण घाला. मग त्या म्हाताऱ्याचा आत्मा मुक्त होईल. उद्याच्या अमावास्येलाच करा. सगळ्या गावाचं जेवण बनवलं. बायका पोरटार सगळं गावच मळ्यात जेवायला आलं. पंक्ती बसल्या. पुरुषांच्या एका बाजूला, बायकांच्या दुसऱ्या बाजूला. म्हातारा उसात लपून बसला होता. जेवणाचा खमंग वास सुटला होता. बरेच दिवस झाले म्हाताऱ्याने मांसाहार केला नव्हता. पण सगळ्या गावाच्या समोर यायचं कसं? जेवण वाढण्यात आलं. म्हाताऱ्याला नैवेद्य दाखवला आणि जेवायला सुरू करणार तोच एका बाईचं उसाकडे लक्ष गेलं आणि त्याच वेळी म्हाताऱ्यानंही नेमकं वाकून बघितलं. तिला म्हाताऱ्याचं तोंड दिसताच तिनं जेवण तिथंच ठेवलं आणि ती, अगं बाई, म्हाताऱ्याचं भूत आलं म्हणून गावाच्या दिशेने पळत सुटली. आणि तिच्या पाठोपाठ सगळा गाव. कुणाला काहीच कळेना. एका पाठोपाठ एक गावाच्या दिशेने पळत होते. गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच सरपंच आणि पोलीस पाटील एकत्र आले आणि झगड्या मांत्रिकाकडे निघाले. एक ओसाड वाडा, अर्धवट पडलेला. कित्येक वर्षापासून त्याची डागडुजी पण केली नसावी. पंच मंडळींनी त्या वाड्यात प्रवेश केला. झगड्या मांत्रिक होम आवाहन करत होता. त्यांना येताना पाहून झगड्या म्हणाला, यावं यावं, झगड्या मांत्रिकाच्या दालनात आपणा सर्वांचं स्वागत आहे. सरपंच पुढे आले आणि म्हणाले, नमस्कार. आपण सांगितलं तसं सर्व केलं. गावाचं जेवण केलं. पण पंगत बसताच म्हाताऱ्याने मान बाहेर काढली आणि साऱ्या जेवणाचा सत्यानाश झाला. सरपंचाने घडलेला वृत्तांत सांगितला. तसं मांत्रिकांनी डोळे बंद केले आणि होम हवन केला होता त्यात एक मूठ भस्म टाकलं. तसा त्यात मोठा भडका उडाला आणि डोळे उघडून म्हणाला, अनर्थ अनर्थ. हात जोडून पंचमंडळी म्हणाले, कसला अनर्थ? यावर काही जालीम उपाय सांगा. त्यावर मांत्रिक म्हणाला, हो हो, सांगतो. पण पोलीस पाटील मध्येच म्हणाले, पण काय? सांगा, तुम्ही सांगाल तसं करू आम्ही. मांत्रिकांना पुन्हा डोळे बंद केले. सर्व चिंतेत होते. भयान शांतता पसरली होती. अगदी टाचणी जरी पडली तरी तिचा देखील आवाज येईल. मांत्रिक अगदीच गंभीर झाला. ते पाहून पंचमंडळी खूप घाबरली. पंचमंडळींना घाबरवण्यात मांत्रिक यशस्वी झाला होता. त्यांच्या तोंडून काय उपाय येतो हे ऐकण्यासाठी सर्वच आतुर होते. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर त्याने आपले डोळे उघडले आणि म्हणाला, त्या म्हाताऱ्याच्या भूताला आता बाटलीत बंद करावे लागेल. सरपंच म्हणाले, मग करा लवकर. आम्हाला सोडवा यातून. बाहेर गावचे कोणी आमच्या गावात मुलगी देणार नाही की कोणी आमच्या सोबत सोयरीक करणार नाहीत. हो, पण यासाठी खूप खर्च आहे आणि बाटलीत बंद करायची विद्या कलकत्त्याचे माझे गुरु भैरव जाणतात. त्यांनाच इथं बोलवावे लागेल.
त्यांना या कामासाठी 2 लाख रुपये द्यावे लागतील आणि माझी बिदागी वेगळीच. हे ऐकून पंचमंडळी एकमेकात कुजबुजू लागले. यावर त्यांना पटकन काही सांगता येईना. एकमेकाशी बोलल्यानंतर त्याने मांत्रिकांना रक्कम देण्याचे ठरवले. गावात दौंडी पेटवण्यात आली. पैसे जमा करण्यासाठी घरपती पट्टी काढली. गावात चाललेला हा प्रकार म्हाताऱ्याच्या लक्षात आला. भूताच्या नावाखाली हा मांत्रिक आपल्या गावाला लुटत आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो थेट फौजदारांच्या राहत्या घरी पोहोचला. रात्रीचे 12 वाजले होते. कृष्ण पक्ष चालू होता, त्यामुळे भयान अंधार पसरला होता. म्हाताऱ्याने दारावर टकटक वाजवलं. फौजदार अगदी गाढ झोपले होते, पण दारावरील आवाज ऐकून ते पटकन उठले. सर्व्हिस रिव्हॉल्वर हातात घेतली. तोवर दारावर पुन्हा टकटक आवाज झाला. फौजदार दाराजवळ आले. रात्र किड्यांचा कर्कश आवाज येत होता. फौजदारांनी अर्धवट झोपेतच दरवाजा उघडला आणि समोर म्हाताऱ्याला पाहून त्याच्या हातातली रिव्हॉल्वर खाली पडली. भूत आपला पाठलाग करत घरापर्यंत आलं. भूताला हात जोडून कापऱ्या आवाजात फौजदार म्हणाले, मला माफ करा. मी लोकांना भूत नाही म्हणून सांगत होतो, कारण याआधी मी भूत पाहिलं नव्हतं. पण तो माझ्या मनाचा भ्रम होता. यापुढे भूताच्या वाटेला जाणार नाही. मला माफ करा. त्यांना मध्येच थांबवत म्हातारा म्हणाला, फौजदार साहेब घाबरू नका. मी तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. आणि घाबरता कशा पायी? या जगात काही भूत पीत नाहीत हो. फौजदारांना काही कळेना. भूतच म्हणतंय भूत नाहीत. ते म्हणल ते होय म्हणल्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हाताऱ्याला मानेनच फौजदारांनी होकार दिला. ते पाहून म्हातारा फौजदारांना म्हणाला, फौजदार साहेब अहो घाबरता कशा पायी? मी मेलेलो नाही हो. म्हाताऱ्याने फौजदारांना घडलेली हकीकत सांगितली. फौजदारांनी म्हाताऱ्याला आपल्या घरात घेतलं. बराच वेळ दोघांनी गप्पा मारल्या. म्हाताऱ्याला पोटभर जेवण दिलं आणि आपल्या घरीच राहायला सांगितलं. कलकत्त्यावरून भैरव आले. म्हाताऱ्याच्या मळ्यात सर्व तयारी झाली. होम हवन चालू होता. मंत्रघोष सुरू झाला. गावातील काही धाडशी लोक भूताला बाटलीत बंद कसं करतात ते पाहायला आले. भैरव अग्नीमध्ये भस्म टाकून वेगवेगळ्या रंगाची अग्नी प्रज्वलित करू लागला. ते लोकांना मंत्रमुग्ध करू लागले. त्यांना एका हातात रिकामी बाटली, दुसऱ्या हातात काही भस्म होते. सर्व लोक शांत चित्ताने पाहत होते. आणि काय चमत्कार झाला. भैरवच्या हातातील भस्मातून धूर आला आणि तो धूर त्या बाटलीत शिरला. तसं भैरवनं त्या बाटलीला बुच लावलं. गावातील लोकांना आनंद झाला. म्हाताऱ्याचं भूत बाटलीत बंद झालं. गावावरील संकट टळलं. आता गावातील लोकांची गर्दी जमा झाली. गाडीवाटेने घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. बघता बघता घोडा मळ्यात पोहोचला. फौजदार घोड्यावरून खाली उतरले. सरपंचांनी भैरवला फौजदारांची ओळख करून दिली आणि त्यांना देखील भूताने खूप मारलं होतं हे सांगायला विसरले नाहीत. खरं तर फौजदारांना पाहून भैरव खूप घाबरला होता, पण त्यांना देखील भूतानं खूप मारलं हे ऐकून धीर आला. याचा अर्थ ते पण भूत आहेत हे मानतात या खात्रीनं. गावकऱ्यांनी कष्टाने जमवलेले पैसे भैरवला देण्यात आले. पैसे मिळताच भैरव सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. तोवर उसातून पाल्याचा आवाज येऊ लागला आणि आतून कोणीतरी बाहेर येत आहे असं दिसलं. आतून येणारी व्यक्ती पाहून सर्वांच्या काळजाचं पाणीच झालं. म्हाताऱ्याचं भूत पुन्हा समोर पाहून सर्वच घाबरले. म्हातारा मांत्रिक भैरवच्या समोर आला. तसा भैरव घाबरला आणि पाय वाटेने गावाच्या दिशेने पळत सुटला आणि त्यांच्या मागे सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. आता मळ्यात फौजदार आणि म्हातारा दोघेच होते. गावात येताच सरपंचाने भैरवला विचारलं, आपण तर भूताला बाटलीत बंद केलं होतं ना? मग? तोवर फौजदार तिथं आले आणि सर्व गावकऱ्यांना संबोधून बोलू लागले. गावकरी मंडळी, भैरवनं बाटलीत भूत बंद केलंच नाही. त्यानं आपल्याला फसवलं आहे. या जगात भूत नाहीतच, मग बंद कुठून करणार? आपल्या भीतीचा फायदा घेतात ही लोक. मुळात म्हाताऱ्याचं भूत नाहीच. म्हातारा तर जिवंत आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. म्हाताऱ्याला गावासमोर बोलवलं आणि घडलेला प्रकार म्हाताऱ्याने गावकऱ्यांना सांगितला. झगड्या आणि भैरवला पोलिसांनी ताब्यात घेतलं. झगड्या आणि भैरव दोघांचा कट फसला होता. त्यांच्याकडून गावकऱ्यांचे पैसे परत घेतले. अशा रीतीने म्हाताऱ्याच्या भूतापासून गावकऱ्यांची सुटका झाली.